अपूर्णांकांचा जो लहान मोठेपणा असतो, ज्यामध्ये चढता क्रम, उतरता क्रम किंवा एखादा अपूर्णांक मोठा कोणता आहे, लहान कोणता आहे, असे जे प्रश्न असतात त्याची एक जबरदस्त ट्रिक इथे शोधून काढली. खूप भारी आहे बघा, ट्राय करून पाहू आपण ही ट्रिक अप्लाय होते का सगळ्या गणितांना. तर इथं एक प्रश्न दिला आहे, कंबाईंड गड व पूर्व 2021चा प्रश्न आहे. 508, 913 आणि 1117 ह्या संख्या इथं आलटून पलटून वापरल्यात आणि विचारलं आहे उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत. ट्रिक आहे का काय ते, यांचा फरक घ्यायचा. फरक कितीचा आहे? 3चा. हा फरक कितीचा आहे? 4चा. आणि हा फरक कितीचा आहे? फरक म्हणजे यांची वजाबाकी. 8 मधून 5 गेला 3, 13 मधून 9 गेला 4, 17 मधून 11 गेला इथं आला 6. ठीक आहे. आणि काय नाही ते लसावी मसावी काय काढायची गरजही नाही. मी सांगतो काय करायचं बेस्ट वे. ह्या 3 ने डिवाइड करायचं, 3 ने 5 ला डिवाइड करायचं. 3 1 3 पॉईंट इथं राहिला 2 म्हणजे 20, 3 6 18 1.6. ठीक आहे. त्यानंतर ह्या 4 ने 9 ला डिवाइड करायचं. 4 1 4 इथं आला 4 2 8 पॉईंट 1 राहिला 10, परत 4 2 8. पुढच्या घरांची गरज कधी पडते? जेव्हा टाय होतं तेव्हा. इथे टाय नाही होते. त्यानंतर 6 1 6 इथं 6 1 6 इथं पॉईंट घेतला, इथं 5 राहिला 50, 6 8 48. म्हणजे आपल्याला जर असं वाटलं सर इथं 1.6 आला तिथं पण 1.6 आला तर अजून एखादं घर काढू शकता, पण आन्सर ह्यात बऱ्यापैकी एका घरात निघून जातं. आता बघूया यांच्यात सगळ्यात मोठा कोण आहे, की सर हा सगळ्यात मोठा हा 1 नंबरला पाहिजे, त्यानंतर हा 2 नंबरला पाहिजे आणि हा 3 नंबरला पाहिजे. तर बघूया 913 ने सुरू होणारा ऑप्शन जर पाहिला तर हाच आहे, त्यानंतर 1117 आणि त्यानंतर 508. पर्याय नंबर 3 उतरत्या क्रमाने मांडलेला आहे. आता असंच सेम हा प्रश्न दुसरा STI पूर्व 2013 मधला ह्याच मेथडने करून दाखवतो. बघूया ॲप्लाय होतंय का. या दोघातला फरक 21 मधून 13 गेले इथं आला 8, 17 आणि 11चा फरक जर काढला हा आला 6, त्यानंतर 13 आणि 9चा फरक जर काढला तो आला 4, 7 आणि 11चा फरक काढला हा आला 4. आता आपण ना काय करतोय, एक एक घरापर्यंत आपण डिवाइड करूया. 8 ने जर मी इथं 13 ला डिवाइड केलं तर 8 1 8 पॉईंट इथं राहिले 5 म्हणजे 50, 8 6 48 1.6. पुढं येईल काय पण इथपर्यंत थांबायचं. नेक्स्ट 6 1 6 इथं 6 1 6 पॉईंट राहिले इथं 5 50, 6 8 48 1.8. बरोबर आहे. त्यानंतर इथं आलं 4 1 4 4 2 8 पॉईंट 1 राहिला 10, परत 4 2 8 पुढे जाण्याची काही गरज नाही आहे. नेक्स्ट 4 1 4 इथं 1 आला पॉईंट 3 राहिले 30, 4 7 28. आपल्याला विचारले सर्वात मोठी संख्या कोणती, तर क्लिअर दिसते 2.2 ज्याचा आन्सर आहे ती सगळ्यात मोठी संख्या आहे. यांचा चढता क्रमही लावता येतो, उतरता क्रमही लावता येतो. जर 2 ठिकाणी उत्तरं टाय झाली तर ती दुसऱ्या घरापर्यंत पण डिवाइड करू शकता. ठीक आहे. याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 जी सगळ्यात मोठी संख्या आहे. याच मेथडने तिसरा प्रश्न हा तुम्हाला देतोय की या 4 अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आपण ह्या माझ्या मेथडने कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर कमेंट करून सांगा. थँक्यू.